नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी घटक चाचणी क्रमांक 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. प्रश्नपत्रिकेच्या शेवटी सर्व उत्तरे दिलेली आहेत. पहिला प्रश्न, दिलेली कविता वाचन करायची आहे आणि कवितावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. एक, कवीचे नाव. दुसरा प्रश्न, कवितेचा विषय. तिसरा प्रश्न, कवितेतून मिळणारा संदेश. त्यानंतर प्रश्न क्रमांक ब, कवितेतील शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत. स्वर, धरा, बांधव, तेजोमय. प्रश्न क्रमांक 1 मधील क, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. रस्ता, घर, नदी, आकाश. या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2, चौकटी पूर्ण करा. गुण 2, पाऊस आल्यावर ओले झालेले. पुढचा प्रश्न, थेंबासंगे आलेले, गारांनी भरलेला, लख लखाकणारी. प्रश्न क्रमांक 2 ब, कोणते लिहा. गुण 2, मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेले असणारे. प्रश्न क्रमांक 2 क, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. यामध्ये 4 उपप्रश्न आहेत. विभाग 3, व्याकरण व शब्दसंपत्ती. गुण 6. म्हणीचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडायचा आहे. घरोघरी मातीच्या चुली आणि दुसरी म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. यानंतर व्याकरणावर आधारित पुढचा प्रश्न पहा. नाम वर्गीकरण करा. नामाचा प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. वर्गीकरण, सामान्य नामामध्ये कोणते घटक येतात, विशेष नामामध्ये आणि भाववाचक नामामध्ये कोणते घटक येतात ते इथे लिहायचे आहेत. आता आपण सविस्तर उत्तरासहित पुढे प्रश्नपत्रिका दिलेली आहे, ती शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं व्यवस्थित वाचन करा आणि त्यावर आधारित खाली प्रश्नांची सुद्धा उत्तरे दिलेली आहेत. तुम्ही फक्त पाठांतर केलं तरी चालेल किंवा कवितेमध्ये कोठे उत्तरं लपलेली आहेत ते पण शोधून ठेवा.